नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 6 सप्टेंबर 2023चा आहे आणि शिफ्ट कोणती आहे? दुसरी शिफ्ट. ओके, या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर पहिला क्वेश्चन बघा. ॲडजेक्टिव्ह फिल करायचं आहे ब्लँकमध्ये. विच इज द ब्लँक ऑफ द लॉट. ओके, आता बघा या ठिकाणी काय द आलेला आहे आणि द नंतर तुम्हाला कोणता ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी घ्यावा लागेल. तर द नंतर बघा, द नंतर कोणत्या डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह येत असतं? द नंतर सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आपण घेत असतो. तर या ठिकाणी बघा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह कोणता आहे? तर या ठिकाणी आहे बेस्ट. ओके, हा पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्हचा होईल, हा पण कंपॅरेटिव्हचा. ओके, तर आपण या ठिकाणी काय घेणार? बेस्ट घेणार. नेक्स्ट बघा, प्रोवर्ब या ठिकाणी विचारली आहे आणि ही जी प्रोवर्ब आहे ती 19 ऑगस्ट सेकंड शिफ्ट सेम रिपीट झालेली आहे. ओके, आता बघा, बर्ड्स ऑफ फीदर फ्लॉक टुगेदर. ओके, म्हणजे जे पंख असणारे बर्ड्स आहेत, पक्षी आहेत, ते काय करतात? थव्याने उडतात, म्हणजे एकत्र उडतात, हे त्याला म्हणायचं आहे. तर बघा ऑप्शनमध्ये बघा, एकच ऑप्शन आहे जो याच्याशी सिमिलर आहे, पीपल विथ सिमिलर इंटरेस्ट. ओके, म्हणजे सारख्या इंटरेस्टचे लोक काय म्हणताय? सेम काइंड टेंड फ्रॉम ग्रुप. ओके, म्हणजे एका ग्रुपने राहतात. ओके, म्हणून तुमचं जे पहिलं ऑप्शन आहे ते करेक्ट राहील या ठिकाणी. नेक्स्ट बघा, पॅसिव्हचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे. ओके, बघा आधी टेन्स बघा. टेन्स कोणता या ठिकाणी? समवन थ्रू अ लाईफ बेल्ट टू मी. ओके, या ठिकाणी थ्रू आहे म्हणजे काय आहे? हा V2 आहे आणि V2 कोणत्या टेन्समध्ये येत असतं? सिम्पल पास्ट. ओके, सिम्पल पास्टचा हा सेंटेन्स आहे. याला पॅसिव्ह कसं करायचं? वॉज किंवा वेअर सब्जेक्टनुसार घ्यायचा आणि त्यानंतर V3. ओके, हा स्ट्रक्चर कुठं आहे बघा आणि आन्सर मार्क करा. ओके, बघा विल बी थ्रोन हा पण नाही आहे, वॉज थ्रोन हा आहे. ठीक आहे, अजून कोणता भेटते का बघा, या ठिकाणी हा पण नाही आहे. इट वॉज, इथं वॉज झालेला आहे म्हणून हा पण नाही आहे. इथं आहे थ्रोन, पण या ठिकाणी हा पूर्ण सेंटेन्सच गलत दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी बघा लाईफ बेल्ट वॉज थ्रोन टू मी हा तुमचा आन्सर करेक्ट राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेंटेन्स स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. ग्रामॅटिकल एरर तुम्हाला शोधायची आहे. सेंटेन्स बघा, शी इज रिस्पॉन्सिबल फॉर टेकिंग केअर टू हर यंगर सिबलिंग वाईल हर पॅरेंट्स आर ॲट वर्क. ओके, या ठिकाणी बघा टेकिंग केअर टू आलेला आहे. ओके, टेकिंग केअर टू कधीही होत नसतं, तर टेक केअरसोबत कोणता प्रिपोजिशन येत असतं नेहमी? टेक केअर सोबत नेहमी कोणता प्रिपोजिशन येत असतं? तर तो आहे ऑफ. टेक केअरसोबत नेहमी ऑफ हा प्रिपोजिशन येत असतं, म्हणून लक्षात ठेवा. या ठिकाणी जो तिसरा तुमचं जे सेगमेंट आहे त्यामध्ये तुमचं एरर राहील. ओके, तिसरं सेगमेंट हे राहिलं तुमचं, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 क्लिक करणार. ओके, बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक. ओके, सेंटेन्स बघा, इन माय ऑर्गनायझेशन द ड्युटीज ब्लँक एव्हरी इयर बाय द मॅनेजमेंट. बाय द मॅनेजमेंट बाय आलेला आहे म्हणजे हा नक्कीच कशाचा असेल? पॅसिव्हचा असेल. ओके, आणि एव्हरी इयर असल्यामुळे हा कोणता पॅसिव्ह असेल? सिम्पल प्रेझेंट. ओके, आणि सिम्पल प्रेझेंटचा जो सिम्पल प्रेझेंट ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होतं? ॲम, इज, एक मिनिट, इज, आर. ओके, प्लस काय येतं? V3. बघा हा स्ट्रक्चर पॅसिव्हचा आहे सिम्पल प्रेझेंटचा. तर या ठिकाणी बघा कोणता येईल? द ड्युटीज हा जो सब्जेक्ट बनला आहे, सब्जेक्ट काय? प्लुरल आहे, त्यामुळे आपण जो वर्ब घेणार, वर्बसुद्धा प्लुरल घेणार. तर बघा इज हा प्लुरल आहे का? नाही. रोटेट तर येणार नाही, हॅड रोटेटेड पण येणार नाही. आर हा प्लुरल वर्ब आहे आणि यासोबत V3 पण आहे. ओके, म्हणून हा तिसरा ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. नेक्स्ट बघा, या ठिकाणी बघा तुम्हाला एक एरर दिलेली आहे आणि एक करेक्शन दिलेलं आहे. ओके,
आय कॅन नॉट सी यू टुमॉरो इव्हिनिंग. आय एम स्पेंड टाईम विथ माय किड. ओके, तर बघा हा जो एम आहे, एम सोबत नेहमी काय येत असतं, V4 येत असतं. एम हा नेहमी कंटिन्युटी दर्शवतं, कंटिन्यू टेन्समध्ये येत असतं हा. त्यामुळे एम प्लस काय असेल, V4 असेल ना. V4 म्हणजेच ING वाला. ओके, ING वाला पार्ट. तर बघा ऑप्शन बघा, एरर आय एम स्पेंड आणि करेक्शन पण आय स्पेंड राहील का, नाही राहणार. ओके, आय एम स्पेंड आणि नेक्स्ट काय म्हणता, आय एम स्पेंडिंग. ओके, एम हा नेहमी कोणत्या टेन्समध्ये यूज केला जातो, कंटिन्युअस टेन्समध्ये. ओके, म्हणून तुमचा हा जो सेकंड ऑप्शन राहील हा तुमचा बरोबर राहील. नेक्स्ट बघा, आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला ब्लँकमध्ये भरायचं आहे. तर पहिले आर्टिकल बघा, इथं काय स्वर आहे. ओके, स्वर असल्यामुळे आपण काय घेणार, ॲन घेणार. ओके, तर बघा ॲन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, या ऑप्शनमध्ये, या ऑप्शनमध्ये. हे ऑप्शन दोन्ही कटले. ओके, आता राहिले तुमच्याकडे 2 ऑप्शन. त्यानंतर बघा इयरली अफेअर्स. ओके, तर इथं वाय आहे, हा स्वर नाही आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी काय घेणार आहोत, ए घेणार आहोत. ओके, तर एवाला ऑप्शन बघा, ए हा या ठिकाणी आहे, म्हणून तुमचं तिसरा ऑप्शन करेक्ट राहील. या ठिकाणी तुम्हाला पंक्च्युएशन मार्क करायचं आहे. ओके, आता बघा इफ यू व्ही हे काय, यू हॅव आहे, यू प्लस हॅव, म्हणून या ठिकाणी काय येईल, तुमचं कॉमा येईल, यू हॅव. ओके, देन बॉरो अ बुक टू रीड, यू डोंट ॲटोमॅटिकली अटेंड फुल कस्टडी ऑफ इट. ओके, टू डू विथ इट ॲज यू प्लीज. ओके, तर बघा या ठिकाणी इथं एक कॉमा म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी राहीलच, आणि इथं डोंट बघा, या डोंटमध्ये पण ॲपॉस्ट्रॉफी नाही, या ठिकाणी पण ॲपॉस्ट्रॉफी येईल. ओके, आता एक क्लॉज जर म्हटलं, क्लॉज तर त्या ठिकाणी काय येत असतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट येत असतं. ओके, आणि क्लॉज नंतर काय असतं, कॉमा वगैरे येत असतं. इथं बघा इफ यू हॅव सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट पण आहे, देन कॉमा आहे. ओके, सेम तसंच आपल्याला इकडे पण बघायचं आहे. यू डोंट ॲटोमॅटिकली आणि सब्जेक्ट, इथं वर्ब आहे आणि इकडे काय आहे, ऑब्जेक्ट पण आहे. कुठपर्यंत आहे, ऑफ इट, इथपर्यंत ऑब्जेक्ट आहे, म्हणून ऑफ इट नंतर काय होईल, या ठिकाणी आपण कॉमा देणार, आणि टू डू नंतर इकडे आपण काय करणार, फुल स्टॉप देणार, कारण शेवटी काय असतं, फुल स्टॉप असतं. ओके, कळलं इथपर्यंत. बघा क्लॉज म्हटलं तर काय असतं, क्लॉजमधलं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असतं. तर इथपर्यंत जर क्लॉज संपत असेल, ओके, तर क्लॉज संपल्यानंतर काय असतं, कॉमा असतं किंवा कंजक्शन असतं. ओके, आणि जर शेवटी जर क्लॉज संपत असेल, अजून जर दुसरं क्लॉज असेल, तर शेवटी काय राहील, फुल स्टॉप राहील, म्हणून या ठिकाणी येईल फुल स्टॉप. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल, या ठिकाणी पहा, यू हॅव कॉमा, देन ऑफ इट, इथपर्यंत हा क्लॉज आहे, त्यामुळे इथं एक कॉमा आहे, आणि टू डू विथ इट ॲज यू प्लीज, त्यानंतर फुल स्टॉप पण. ओके, तुमचं सेकंड ऑप्शन बरोबर राहील. ओके, तर नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, ॲप्रोप्रिएट मिनिंग गिवन आयटम. ओके, तर टू हिट द बुल्स आहे. टू हिट द बुल्स आहे म्हणजे काय होईल, तर हे एखाद्याने मारलं आहे बुलच्या आहे म्हणजे बैलाच्या डोळ्याला, आणि त्याला बैलाच्या डोळ्यालाच मारायचं होतं, त्यामुळे त्याचा जो टार्गेट बरोबर त्याने टार्गेटच्या काय सेंटरमध्ये मारला आहे, सेंटर, आणि त्याला तिथंच मारायचं होतं. ओके, म्हणजेच काय होईल की टू बी एक्झॅक्टली करेक्ट, म्हणजे त्याने बरोबर एक्झॅक्टली करेक्ट ठिकाणी त्याने मारला आहे. ओके, तर बघा या ठिकाणी ॲडवर्ब फिल करायचं आहे तुम्हाला. ॲज द टीचर एक्सप्लेन द कॉम्प्लिकेट थेरी. ओके, म्हणजे कॉम्प्लिकेट थेरी टीचरने काय केलं, एक्सप्लेन केलं, आणि द प्युपिल्स म्हणजे छोटे मुलं काय करत होते, नोटेड इट डाऊन इन टेक्स्ट नोटबुक. ओके, तर बघा या ठिकाणी त्यांनी नोट केलं आहे, पण ते कोणत्या तरी प्रकारे नोट केलं आहे. ओके, कारण हा ॲडवर्ब आहे. ओके, तर बघा ते डिस्टन्सली म्हणजे दुरून केलं का, नाही. ओके, अँग्रीली म्हणजे रागाने केले का, रागाने पण नाही. इम्पेशंटली म्हणजे सबर न करता,
सबर न करता केलं का? नाही. तर अटेंटिव्हली म्हणजे काय होतं? लक्षपूर्वक. लक्षपूर्वक. ओके, पूर्वक. तर हे काय होईल या ठिकाणी? जे त्यांनी नोटेट केलं आहे ते काळजीपूर्वक किंवा लक्षपूर्वक त्या ठिकाणी नोट केलं आहे, म्हणून या ठिकाणी येईल चौथा ऑप्शन बरोबर येईल. ओके, नेक्स्ट बघा. प्रोवर्ब दिले आहे या ठिकाणी. लेट्स बिगॉन्स बी बिगॉन्स. ओके, बिगॉन्स म्हणजे काय होते? गेलेले. गेलेले. ओके, म्हणजेच या ठिकाणी यांना काय म्हणायचं आहे? गेले ते जाऊ द्या. ओके, गेले ते जाऊ द्या. तर बघा ऑप्शनमध्ये या गेले ते जाऊ द्यासाठी कोणतं सेंटेन्स आलं किंवा कोणती प्रोवर्ब आली आहे बघा. प्रोवर्बची मिनिंग कोणती आली ते बघा. ओके, बघा इथं जर बघितलं पहिलं गेले ते जाऊ द्या म्हणजे जे काही झालं ते जाऊ द्या. तसंच इथं बघा फॉरगेट अबाउट डिसॲग्रीमेंट ऑर आर्ग्युमेंट्स हॅपन इन द पास्ट, म्हणजे पास्टमध्ये जे काही झालं आहे ते काय फॉरगेट म्हणजे विसरायचं आहे. ओके, देन आपण तिन्ही ऑप्शन जर चेक केलं तर यामध्ये फॉरगेट किंवा विसरण्यालायक काही दिसत नाही, म्हणून तुमचं पहिलं ऑप्शन काय राहील? बरोबर राहील. ओके, काय म्हणताय? मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक. आय नो दिस बॉय, म्हणजे मी त्या मुलाला ओळखतो, पण कसं ओळखतो? कसं ओळखतो. ओके, तर बघा या ठिकाणी हे ॲडवर्ब दिलेले आहेत. तर ॲडवर्बमधून तुम्हाला एक ॲडवर्ब सिलेक्ट करायचा आहे. ओके, आता बघा ऑफन आणि फ्रिक्वेंटली. हे काय ऑफन आणि फ्रिक्वेंटली हे केव्हा? जर क्रिया वारंवार घडत असेल तर. आणि ओळखण्याची क्रिया वारंवार होते का? नाही, म्हणून हे दोन्ही ऑप्शन तुमचे कॅन्सल. देन क्वाईट, इथे काही क्वांटिटी वगैरे आहे का? क्वांटिटी आहे का? क्वांटिटी पण नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी क्वाईटचा पण यूज करणार नाही. आणि हार्डली म्हणजे काय होतं? हार्डली म्हणजे नाहीच्या बरोबर. आता बघा मी त्याला ओळखतो पण आय हार्डली नो दिस बॉय, जर आपण म्हटलं तर मी नाहीच्या बरोबर त्याला काय करतो? ओळखतो, म्हणजे ओळखत नसल्यासारखंच आहे, म्हणून या ठिकाणी काय चौथा ऑप्शन तुमचा बरोबर राहील. ओके, तर नेक्स्ट बघा अँटोनिम या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे विरुद्धार्थी शब्द. तर ॲम्बिजियस म्हणजे काय होतं? संदिग्ध. संदिग्ध. ओके, तर बघा संदिग्धच्या अपोजिट काय राहील? स्पष्ट किंवा क्लिअर वगैरे. ओके, स्पष्ट राहील. तर बघा वेज म्हणजे पण काय होतं? अस्पष्ट होतं, संदिग्धच राहील ते. देन टेंटेटिव्ह म्हणजे तात्पुरतं होतं, तात्पुरते, हा पण येणार नाही. वेज म्हणजे अस्पष्ट, हा पण येणार नाही. ड्युबियस म्हणजे संदिग्ध, हा पण येणार नाही. तर क्लिअर म्हणजे काय होतं? स्पष्ट, म्हणून हा तुमचा तिसरा ऑप्शन बरोबर राहील. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणते या ठिकाणी? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सचा जो ऑप्शन दिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे आणि सिच्युएशन पण दिलेली आहे. ओके, एव्हरी डे पीटर गेट्स 3 bars ऑफ चॉकलेट ऑन द वे होम फ्रॉम स्कूल, म्हणजे जाताना काय करता तो 3 bars ऑफ चॉकलेट खात असतं. ओके, एव्हरी डे. तर बघा या ठिकाणी त्यामध्ये बिफोर ही गेट्स होम फ्रॉम स्कूल टू नाईट पीटर. आता या ठिकाणी बघा कोणतं टेन्स येऊ शकतं? ओके, तर बघा जर जर आलं बिफोर, ओके, तर बिफोरच्या आधी कोणता असेल? परफेक्ट टेन्स असेल, परफेक्ट टेन्स. ओके, आणि जर आफ्टर जर आलं तर आफ्टरच्या नंतर परफेक्ट टेन्स असतं. ओके, परफेक्ट टेन्स. तर तुम्ही हे पाठच करून ठेवा. ओके, बिफोर जर असलं तर बिफोरच्या आधी परफेक्ट टेन्स येईल आणि आफ्टर जर असलं तर आफ्टरच्या नंतर परफेक्ट टेन्स येईल. ओके, तर बघा या ठिकाणी बिफोर आहे, हा बिफोर, आणि बिफोरच्या आधी तुम्हाला काय घ्यायचं आहे? बिफोरच्या आधी परफेक्ट टेन्स घ्यायचा आहे. तर बघा हे दोन क्लॉज आहेत. हा क्लॉज इकडे पण जरी घेतलं बिफोरच्या आधी तरी काही फरक पडत नाही. ओके, म्हणून बघा जर बिफोरच्या आधी हा क्लॉज जर घेतलं तर काही या ठिकाणी परफेक्ट टेन्स यायला पाहिजे. ओके, तर परफेक्ट टेन्सवाला बघा विल हॅव इटन, शॅल ईट, वुड ईट 3 bars, म्हणजे या तिन्ही याच्यात परफेक्ट टेन्सचा यूज केलेला
नाही. आणि फक्त जो पहिला ऑप्शन आहे यामध्येच परफेक्ट टेन्सचा यूज केलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण पहिला ऑप्शन सिलेक्ट करणार. ओके. बघा काय म्हणता इथं, परफेक्ट बिफोर. ओके, बिफोरची कंडिशन अशी पण बनू शकते ना, बिफोर 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 नंतर लगेच एक क्लॉज राहील, पण कोणता क्लॉज राहील, एक सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, सबऑर्डिनेट क्लॉज आणि इकडे मेन क्लॉज अशी पण कंडिशन बनू शकते, जे इथं आहे. ओके, तर बघा आता नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक. ओके, शी इज क्रेझी ब्लँक फोटोग्राफी. ओके, तर बघा या ठिकाणी क्रेझी आहे म्हणजे पागल आहे, फोटोग्राफी संबंधित. ओके, या चारपैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. ओके, म्हणजे फोटोग्राफी सोबत पागल आहे असं म्हणता येईल का, सोबत नाही. ओके, फोटोग्राफीवर पागल आहे म्हणता येईल का, नाही. फोटोग्राफीकरिता पागल आहे म्हणता येणार का, नाही. तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन राहील फोटोग्राफी विषयी तो काय आहे, पागल आहे. म्हणून तुमचं चौथा आन्सर म्हणजे सेकंड ऑप्शन तुमचं बरोबर राहील. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला सिनोनिम सिलेक्ट करायचा आहे. हाईड म्हणजे काय होते, लपवणे. ओके, काय होतं, लपवणे. तर इथं बघा फ्लॉन्ट म्हणजे काय होतं, हा होतं दिखावा होतं. रिकॉल म्हणजे काय होतं, तर हे रिकॉल म्हणजे आठवणे. देन रिव्हील म्हणजे काय होतं, उघड करणे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता राहील, जो डिस्गाईज असतं, डिस्गाईज अन एम्प्लॉयमेंट. ओके, म्हणजे छुपी बेकारी असतं. तर हा जो डिस्गाईज म्हणजेच काय होतं, छुपी लपलेली. ओके, म्हणून या ठिकाणी लपलेली वगैरे किंवा लपवणे वगैरे. ओके, म्हणून हाईडचं सिनोनिम्स काय राहील, तर डिस्गाईज. तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट राहील. ओके, तर या ठिकाणी बघा रॉंगली स्पेल्ड वर्ड म्हणताय. ओके, रॉंगली स्पेल्ड वर्ड. तर बघा, बिंग बॉर्न इन टू प्रिव्हिलेज हॅज मेनी ब्लेसिंग्सची जे स्पेलिंग आहे. ओके, ब्लेसिंगची स्पेलिंग बरोबर आहे. प्रिव्हिलेजमध्ये बघा हा जो डी आहे, डी या ठिकाणी नको यायला, म्हणून तुमचं जो पहिलं ऑप्शन आहे ते करेक्ट राहील. ओके, दुसरा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही, कारण या ठिकाणी बघा ई आलेला आहे. आपली स्पेलिंग काय राहील, प्रिव्हिलेजची ही वाली, PRIVILEGE. ओके, या ठिकाणी VE असल्यामुळे दुसरा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही, तर पहिलं ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला शोधायचा आहे. अपोजिटची पण स्पेलिंग बरोबर आहे, स्ट्रीटची पण स्पेलिंग बरोबर आहे, आणि प्रिटेन्शनची स्पेलिंग पण बरोबर आहे. ओके, तर या ठिकाणी बघा रेस्टॉरंटची स्पेलिंग कशी येते, RESTAURANT. ओके, रँट. म्हणून या ठिकाणी काय, जे रेस्टॉरंटची स्पेलिंग आहे ही चुकीची आहे, म्हणून तिसरं ऑप्शन तुमचं बरोबर राहील. ओके, तर नेक्स्ट बघा, क्वेश्चन टॅगचा उदाहरण आहे या ठिकाणी. यू फाउंड द लॉस्ट पेन. ओके, काय म्हटलं आपण, पॉझिटिव्हचं काय होत असतं, निगेटिव्ह, आणि निगेटिव्हचं काय होत असतं, पॉझिटिव्ह. क्वेश्चन टॅग करताना तर या ठिकाणी काय आहे, पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपण निगेटिव्ह बघणार. तर निगेटिव्हसाठी काय कशाची गरज असते, हेल्पिंग वर्बची गरज असते. हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आहे नाही, त्यामुळे सिम्पल पास्ट असल्यामुळे आपण कोणता हेल्पिंग वर्ब घेणार, डीड. ओके, डीडला नॉट लावून त्याला निगेटिव्ह बनवणार, आणि एक काय घेणार, प्रोनाऊन घेणार. ओके, तर बघा या ठिकाणी डीड, नॉट, आणि प्रोनाऊन यू. ओके, आणि क्वेश्चन मार्क, म्हणून या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन जो राहील तुमचा करेक्ट राहील. नेक्स्ट बघा, ॲक्टिव्ह वॉईस तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनमधून शोधायचा आहे. पॅसिव्ह वॉईसचा सेंटेन्स दिलेला आहे या ठिकाणी. इंग्लिश ग्रामर इज टॉट टू द स्टुडंट बाय मिस्टर लाजपत. ओके, तर बघा इज टॉट आलेला आहे, म्हणजे हा कोणता टेन्स असेल या ठिकाणी, बघा एम इज आर प्लस V3. हा कोणत्या पॅसिव्ह वॉईसचा स्ट्रक्चर आहे, तर हा सिम्पल
प्रेझेंट टेन्स. ओके, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा स्ट्रक्चर आहे, तर आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचाच ऑप्शन 1 शोधावं लागेल. ओके, तर बघा या ठिकाणी मिस्टर लाजपत टीचर्स. ओके, बघा हा जो सब्जेक्ट आहे, या ठिकाणी हा सब्जेक्ट झालेला आहे. इथला जो ऑब्जेक्ट असतं या ठिकाणी काय असतं, सब्जेक्ट होत असतं. तर बघा मिस्टर लाजपत टीचर्स सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्यामुळे वर्ब पण सिंग्युलर येईल आणि द स्टुडंट इंग्लिश ग्रामर. ओके, म्हणून या ठिकाणी काय होईल, तुमचं जे पहिलं आहे या ठिकाणी बघा हॅज टॉट तर येणार नाही. देन मिस्टर लाजपत टॉट, पास्टवालं तर येणारच नाही ना. आपल्याला कोणतं पाहिजे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पाहिजे आहे एक्झाम्पल. तर बघा या ठिकाणी जो पहिला तुमचा जो सेंटेन्स राहील हा या ठिकाणी बरोबर राहील. ओके, कारण इथे इज पण आला आहे आणि टीचर्स पण आहे आलेला आहे, म्हणून या ठिकाणी तिसरा ऑप्शन पण चुकीचं ठरेल. ओके, नेक्स्ट बघा आर्टिकलचा हा क्वेश्चन आहे. बघा काय म्हणतात, टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स. ओके, हा काय या ठिकाणी यस लागलेला आहे, म्हणजे हा काय प्लुरल आहे. प्लुरल आहे आणि प्लुरल असल्यावर आपण ए आणि ॲनचा यूज करत नाही. ओके, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन काय होतील, तुमचे कटतील. सेम तर या ठिकाणी येणार नाही. मग आर्टिकल कोणता राहिला, द टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स. ओके,